नमस्कार, आपण पाहत आहात दिव्य महाराष्ट्र न्यूज चॅनेल। आज एक धक्कादायक आणि शासनाच्या व जनतेच्या पैशांचा अपव्यय उघड करणारी बातमी आपल्यासमोर घेऊन आलो आहोत। साकेगाव येथील ग्रामपंचायतच्या हद्दीत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत उभारण्यात आलेल्या कचरा विलगीकरण केंद्राच्या शेडचे पत्रे वाऱ्याच्या झटक्याने उडून गेले आहेत। विशेष म्हणजे या शेडचे बांधकाम अवघ्या 1 महिन्यापूर्वीच करण्यात आले होते। या बांधकामासाठी तब्बल 2.5 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात आहे। पण केवळ 1 महिन्यातच या कामाची दयनीय अवस्था झाल्याने या संपूर्ण कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे की हे बांधकाम अत्यंत बोगस पद्धतीने निकृष्ट दर्जाच्या साहित्याने करण्यात आले। यामध्ये संबंधित ठेकेदार आणि ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आहे। या प्रकारामुळे स्मार्ट विलेज म्हणविणाऱ्या साकेगावच्या ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात असून ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावोगाव उभारली जाणारी अशी केंद्रे जर बोगस पद्धतीने उभी राहत असतील तर ही योजना फक्त कागदावरच स्वच्छ राहणार का, असा सवाल आता उपस्थित होतो आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। युवराज पाथरवट, दिव्य महाराष्ट्र न्यूज, साकेगाव।